आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदर्शगाव भराडी या ठिकाणी बीटस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत असताना निश्चितपणे आम्हाला आनंद होत आहे की जवळजवळ 36 शाळांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला। आणि ही स्पर्धा आयोजन करण्यामागचं एक कारण की आपली जी मुलं आहेत ती कुठेतरी कलागुणांनी चमकली पाहिजेत। आपल्या तालुक्यातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धा घेत असताना आपली शाळासुद्धा आम्ही एक विचार केला, सगळ्या शालेय कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ की आपण आपल्या शाळेमध्ये एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करू। आणि सगळ्यांनी एक मुखाने होकार दिला आणि ती स्पर्धा आयोजित करत असताना मग आपण जी लहान गट आणि मोठा गट असे 2 गट केले। लहान गटामध्ये 1 ते 4थी आणि मोठ्या गटामध्ये 5वी 6वी 7वी 8वी असे हे 2 गट केले आणि त्यांना विषय दिले। एक प्रत्येकाला 5-5 विषय दिले। त्या विषयावरच आपण ही वक्तृत्व स्पर्धा घ्यायची आणि त्या विषयावरच विद्यार्थ्यांनी तयारी करायची, त्या विषयावरच विद्यार्थ्यांनी भाषण करायचं आणि त्या पद्धतीनं चांगलं जे काम आहे, मग हे शाळेचं काम अतिशय आमचे मुख्याध्यापक असतील, सर्व शिक्षक असतील, अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं काम करतात। आमच्या शाळेतील मंथन परीक्षा असतील, स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप असतील, याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं यश प्राप्त केलेलं आहे। आणि नेहमी आज मला असं वाटलं की आपल्या शाळेमध्ये, आमच्या शाळेमध्ये पहिले 2 कॉम्प्युटर होते, तर 2 कॉम्प्युटरमध्ये 15 मुलं कशी बसणार, कशी शिकणार। तर आम्ही एक विषय घेतला की आपल्याला ती शाळेमध्ये आपल्याला ही व्यवस्था करायची। तर शालेय कमिटीनं आणि पालक मेळावा होता, त्या पालक मेळाव्याने आम्हाला सांगितलं तर तुम्ही एक कॉम्प्युटर लॅब आणि एक ऑफिस असं दोन्ही जर बांधून देत असेल तर आम्ही तुम्हाला परवानगी देतो। आणि त्या पद्धतीनं आम्ही ते बांधून दिले। बांधून दिल्यानंतर त्याच्यामध्ये कॉम्प्युटरसुद्धा असले पाहिजेत, नुसते मोकळे रूम असून फायदा नाही। मग त्यामध्ये सगळं फर्निचर आणि एक 16 देणगीदार तयार केले मी आणि 16 देणगीदाराने प्रत्येकी 1 कॉम्प्युटर अशा पद्धतीनं ते कॉम्प्युटर दिले। आणि त्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं असेल की चांगल्या पद्धतीनं सेटअप लावला गेला आणि आज मुलांना चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळतं। आज ह्या युगामध्ये धावतं युग आहे आणि धावत्या युगामध्ये संगणकीकृत आपण पाहत असाल की प्रत्येक ठिकाणी आपला भारत देश पेपरलेस होत चाललेला आहे आणि सगळं काही कॉम्प्युटरवर येत आहे। तर आपली मुलं जर आपण फाउंडेशन पक्कं केलं तर मुलांना पुढं भविष्यात त्याचा फायदा होईल। आणि ह्या तत्त्वावर आम्ही ते एक कॉम्प्युटर लॅब आणि ऑफिस कार्यालय बांधून दिलं, कारण आमचं जुनं कार्यालय होतं तिथे 2 पाहुणे आले की तिसऱ्याला बसायला जागा नसायची आणि ही आम्हाला फार मोठी खंत होती। तर सगळ्यांनी मिळून विचार केला आणि ती मी माझ्या स्वखर्चाने एकदम चांगल्या पद्धतीनं असं अद्ययावत ऑफिस आणि अद्ययावत कॉम्प्युटर लॅब तयार केली। आणि त्यासाठी शिक्षकांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं शिकवण्याचं काम करतात आणि आमचे सगळे शिक्षक मग अतिशय अशा केंद्र पातळीवर असतील, जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये भाग घेत असतात। यश येणं न येणं हा दुय्यम भाग आहे, परंतु प्रत्येक ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीनं त्यांना यश पण मिळतं। आज तुम्ही पाहिलं असेल की आमची 14 मुलं मंथन परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली चांगल्या पद्धतीनं आणि 8 मुलं स्कॉलरशिपमध्ये आली। हे शिक्षकांच्या मेहनतीचं आणि आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि शालेय कमिटीची, कारण शालेय कमिटीला आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला शिक्षकांकडनं फक्त एकच हवं आहे, गुणवत्ता। आणि गुणवत्ता मिळाली तर तुम्हाला जे काही वस्तू कमी आहेत, जे काही शाळेसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आम्ही द्यायचं काम, आम्ही त्याच्यासाठी ग्रामस्थ वचनबद्ध राहू आणि त्यानुसार आम्ही प्रत्येक गोष्ट त्यांना देत असतो। आता ह्या वक्तृत्व स्पर्धा घेत असताना की आपण पाहिलं की आम्ही जेव्हा पहिल्या वर्षी चाकणला मदत फाउंडेशनच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा घेतली आणि त्यावेळेला 90 शाळांनी भाग घेतला आणि ह्या वर्षी तिथं 200 शाळांनी भाग घेतला त्या स्पर्धेमध्ये
आणि अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं त्या स्पर्धा पार पडल्या. तीच मुलं जे वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आली त्या मुलांचं जिल्हा पातळीवर सुद्धा भाषणामध्ये त्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. तिथंसुद्धा ती मुलं चमकली. कारण फाउंडेशन जेव्हा मजबूत असतं तेव्हा निश्चितच इमारत ही चांगल्या पद्धतीने उभी राहत असते. आणि आमची लहान मुलं आहेत, ह्या मुलांकडे आम्ही आता इथून पुढे ठरवलं आहे की बाकी राजकारण सगळं सोडून द्यायचं आणि शाळा आणि आपल्या लहान मुलांवर जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून कसं चांगलं घडवता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. आज आमच्याकडे काही छोट्या मोठ्या गोष्टी अजून कमी आहेत, त्यासुद्धा आम्ही पुरवण्याचं काम करतो. मुलांसाठी आम्ही एक प्रोजेक्टर पण लावलेला आहे. प्रोजेक्टरवर मुलांना शिक्षण दिलं जातं, अभ्यासक्रम त्याच्यावर हे डाउनलोड केलेला आहे आणि त्या पद्धतीनं प्रत्येक वर्गाचा अभ्यासक्रम त्याच्यावर लावला की जसं टी व्ही पाहिल्यावर मुलं तो कार्यक्रम अतिशय जलद गतीनं याच्यामध्ये लक्षात ठेवत असतात, त्या पद्धतीनं याच्यावर आपण प्रोजेक्टवर दाखवला गेला कार्यक्रम हा अतिशय अशा लवकर आत्मसात करत असतात आणि त्या पद्धतीने ते चांगलं हे करत असतात. अभ्यास करायलासुद्धा आज तुम्ही पाहिलं असेल सगळी मुलं अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं गोड मुलं आहेत. आमची खेळाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आमच्या मुलांचा खूप असं त्यांनी यश संपादन केलं. बीट पातळीवर ज्या स्पर्धा झाल्या यशवंत कला क्रीडा स्पर्धा त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या आदर्श गाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भराडी याची मुलं उत्कृष्ट पहिला दुसरा तिसऱ्या क्रमांकावर झळकली आणि हे सगळं श्रेय आमचं जातं ते सगळ्या शिक्षकांना जातं. कारण शिक्षण चांगल्या पद्धतीनं काम करून घेत असतात, चांगल्या पद्धतीनं शिकवत असतात आणि ते मुलं आत्मसात करत असतात. मग आमची शालेय कमिटी असेल, अध्यक्ष जितेंद्र गावडे असतील, उपाध्यक्ष शुभांगीताई खिलारी असतील आणि सर्व कमिटीसुद्धा ज्या वेळेला आम्ही नेमणूक केली तर कमिटीने ठरवलं की प्रत्येकीने आपण कमिटीत जातो, आपण शाळेला काहीतरी देणं लागतो, प्रत्येकाने फुलना फुलाची पाकळी म्हणून या शाळेसाठी देणगी दिली आणि त्या पद्धतीवर चांगलं काम चालू आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की आम्हाला भविष्यामध्ये ही एंट्री पॉईंटसुद्धा चांगल्या पद्धतीनं करायचं आहे की शाळेमध्ये टेनिसच्या स्पर्धा, क्रिकेटच्या स्पर्धा, कबड्डीच्या स्पर्धा, खो खोच्या स्पर्धा ह्या वेगवेगळ्या पातळीवर बीट पातळीवर तालुका पातळीवर आम्ही ठरवलं की घ्यायच्या आणि आपल्या भराडी गावामध्ये घ्यायच्या. कारण भराडी गावाला एवढं ग्राउंड दुसऱ्या कुठल्याही शाळेला नाही आणि आमचं गाव अतिशय असं सुंदर गाव आहे. आता तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा जसं गावामध्ये एंट्री केली तर आपण एखाद्या कोकणात आल्यासारखी एंट्री होते आणि आमच्या शाळेमध्ये एंट्री करत असताना असं वाटतं की आपण जिल्हा परिषद शाळेत नाहीत, एक आपण कुठल्या तरी उच्च चांगल्या प्रायव्हेट शाळेत आल्यासारखं वाटतं. परंतु मला निश्चित सांगायचं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आजकाल बंद पडण्याच्या पटसंख्या कमी होण्याचा मार्ग आहे आणि लोक इंग्लिश मिडियमकडे जातात. परंतु आज पाहिलं तर आमचा पहिलीचा मुलगा घ्या आणि इंग्लिश मिडियमचा पहिलीचा मुलगा घ्या तो आणि त्या मुलामध्ये स्पर्धा लावा. आमचा मुलगा 1 नंबरला आल्याशिवाय राहत नाही. कारण मी 3-4 मुलांचं जेव्हा हे पुस्तकं दिली वाचायला त्यांना आणि म्हटलं बाळांनो ही पुस्तकं वाचा, तर जो इंग्लिश मिडियमचा मुलगा आहे त्याला थोडा अडखळत वाचला, परंतु आमच्या शाळेतला जिल्हा परिषद शाळेतला मुलगा हा एकदम खाड वाचत होता. कारण इथून मागं जे अधिकारी तयार झाले हे सगळे अधिकारी आज IAS असतील, IPS असतील, अगदी क्लास 1 असतील, क्लास 2 असतील, हे सगळे झेडपीच्या शाळेत शिकून अधिकारी तयार झालेले आहेत. आणि माझी तर नेहमी ग्रामस्थांना आणि सर्वांना विनंती राहील की तुम्ही जिल्हा परिषदेला जेवढे प्रायव्हेट शाळेला तुम्ही फी वगैरे देता तेवढीच फी तेवढी देऊ नका, परंतु शाळेमध्ये येऊन माझ्या पाल्याचं काय चाललं आहे, माझ्या पाल्यासाठी काय आवश्यकता आहे ही नुसती विचारपूस केली तरी खूप मोठा त्या शाळेमध्ये मदत झाल्यासारखं होईल. आणि आज पाहिलं तर सगळ्यांना गणवेश, स्कूल बॅग आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की शासनाने जे दिलेलं पोषण आहार असेल हा अतिशय चांगल्या पद्धतीचं आज तुम्ही आमच्या शाळेचं सगळं पूर्णपणे ग्राउंड फिरलात. खेळणीसुद्धा लावलेली आहेत, मुलांना खेळायलासुद्धा वेळ मिळतो, खेळणीसुद्धा चांगल्या पद्धतीनं मुलं खेळतात. विरंगुळा
फक्त बर्डन देत नाही आम्ही मुलांवर, की मुलांना हसून खेळून ज्या पद्धतीनं त्यांना चांगल्यात चांगलं ज्ञान आत्मसात करता येईल त्याचा आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करत असतात. आणि आमच्या वळसे मॅडम मुख्याध्यापिका आहेत, गोरे मॅडम असतील, तिवाटणे मॅडम असतील, येवले सर असतील, ही सगळी मंडळी अजून. आणि जे आत्ता नवीन आम्ही कॉम्प्युटरसाठी सुद्धा एक ॲडिशनल की तुम्ही शिकवा मॅडम, त्याचा ॲडिशनल आम्ही संस्थेच्या माध्यमातून आज आमचं श्रीराम सेवा मंडळ आहे. हे श्रीराम सेवा मंडळ गेली 78 साली स्थापन झालं आणि तेव्हापासून गावातील सगळ्या जडणघडणीमध्ये आहे. आज मोठ्या प्रमाणात श्रीराम सेवा मंडळाचा सिंहाचा वाटा आहे की शाळेचं प्रत्येक काम आलं की त्यांची सगळ्यात मोठी 1 नंबरची देणगी असते. काही घ्या तुम्ही आम्हाला फक्त सांगा. त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटी असते, त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीसुद्धा आज शाळेसाठी काही टी व्ही दिलेले आहेत. म्हणजे ही जी काही मंडळी आहेत, आमची सर्वज्ञ माऊली पतसंस्था आहे, त्यांनीसुद्धा एक प्रोजेक्टरसारखा एक अत्याधुनिक मुलांना शिक्षणासाठी दिलेला आहे. आम्ही ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी आम्हाला शाळेसाठी कुणीही नाही म्हटलं नाही आणि रीतसर आम्ही त्यांना पत्र देतो. आता उद्या तुम्ही कार्यक्रम आहे आमच्याकडे, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक देणगीदाराला पत्र दिलेलं आहे. तुम्ही शाळेसाठी किती देणगी दिली त्याच्यावर त्याचा उल्लेख आहे की तुम्ही एवढे पैसे दिलेले आहेत, तुमचा सन्मान करण्यात येणार आहे. तिथे त्या देणगीदारालासुद्धा असं वाटतं की माझं कुठंतरी कौतुक होतं आणि ते कौतुक केलं पाहिजे. कारण शेवटी तुम्ही सगळ्यांनी मिळून जर ते दिलं तरच ही शाळा अत्याधुनिक होईल. अत्याधुनिक झाली तरच आपली मुलं मोठाली होतील, आपली मुलांना ज्ञान चांगलं प्राप्त होईल. आणि चांगलं ज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीनं कराव्या लागतील. कारण जीवनामध्ये आता आम्हाला शिक्षण नाही जमलं त्यावेळेची परिस्थिती, परंतु माझं एक स्वतःचं ध्येय आहे की माझ्या गावातली मुलं खूप शिकली पाहिजेत, चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना जेवढं आपल्याला मार्गदर्शन करता येईल तेवढं आपण केलं पाहिजे. आम्ही बाहेरूनसुद्धा वेळोवेळी वक्ते बोलवतो का तुम्ही शाळेसाठी शिक्षणासाठी त्यांना ते गायडन्स करतात, त्यांचं थोडंसं मार्गदर्शन लाभलं तर मुलं चांगल्या पद्धतीनं तयार होत असतात. आणि ती मुलं तयार झाली की आज इथून पाहिलं तर आमची ह्या शाळेतून जी मुलं तयार झालेत, पुढं गेलेत, म्हणजे हायस्कूलला गेलेत, ती मुलंसुद्धा आज भराडी गावाचं नाव लौकिक करतात. तिथंसुद्धा ती 1 नंबरमध्ये आलेली आहेत. कारण आमचं फाउंडेशन मजबूत आहे, पाया मजबूत आहे आणि पाया मजबूत करण्यासाठी आमच्या सर्वांचं सहकार्य इथून पुढंसुद्धा आम्हाला लाभणं गरजेचं आहे. मी सर्व देणगीदारांचं, सर्व ग्रामस्थांचं मी खूप आभार मानतो. कारण ह्यामध्ये प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे आणि तो वाटा कायमस्वरूपी राहिला पाहिजे. इथून पुढंसुद्धा आम्हाला जी गरज पडेल त्यासाठी आम्हाला सगळ्यांनी यथोचित ज्या त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आम्हाला थोडी का होईना मदत करतात आणि इथून पुढेही मदत करत राहतील अशी अपेक्षा करतो. आणि आम्ही अजून एक संकल्प केला आहे की ज्या ठिकाणी आपण मंदिराला देणगी देतो, ठीक आहे, आपण मंदिराला आहेत ती मंदिरं आपण जोपासली पाहिजे, चांगल्या पद्धतीनं त्याचा हे केलं, निगा राखली पाहिजे. परंतु नवीन पिढी जर आपण चांगली घडवली तर तो राज्य चांगलं घडवेल, देश चांगला घडवेल. याच्यासाठी ह्या तरुण मुलांसाठी आपण काम केलं पाहिजे. आणि जर मुलांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळालं तर त्याला तो संस्कृत होईल, सुसंस्कृत होऊन सुसंस्कारी होईल. आणि सुसंस्कारी झाला की ऑटोमॅटिक कुटुंबसुद्धा चांगल्या पद्धतीने येतं. घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा एखादा माळकरी असतो ते कुटुंब पूर्ण माळकरी होतं. त्या पद्धतीने जर शाळेत आपल्या लहानपणापासून मुलांना जर चांगल्या पद्धतीनं आपण घडवलं तर ती मुलं निश्चितच IAS IPS अगदी चांगल्या पदावर जातील ही मला खात्री आहे. आणि भविष्यात देशाचंच, आपल्या राज्याचं तर नेतृत्व करतीलच, पण भारत देशाचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करतील अशी मला खात्री आहे. कारण ही सगळी मुलं माझी शाळा
असं समजून आम्ही आज इथं काम करत आहोत। माझी शाळा माझी मुलं ह्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी कार्यक्रम केला आहे आणि आज जे काही वक्तृत्व स्पर्धा आहेत या ठिकाणी अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं पार पडते। पाहताय तुम्ही की मुलं किती चांगल्या पद्धतीनं आज याच्यामध्ये भाग घेऊन किती सुंदर बोलत आहेत आणि ही सुंदर मुलं बोलत असताना निश्चित पालकांनासुद्धा आनंद आहे, शिक्षकांनासुद्धा आनंद आहे। ज्या ज्या शाळेतून मुलं आलेत काहींचे पालक पण बरोबर आलेले आहेत की माझा पाल्य कसा बोलतो आणि त्या पद्धतीनं तो अतिशय अशा चांगल्या पद्धतीनं भाषण करत असतो आणि त्याचं कौतुक करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ इथं हजर आहोत। आज संध्याकाळी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समजा भाषणामध्ये भाग घेतल्यास वक्तृत्व स्पर्धेमध्ये नंबर नाही आला त्यांना आम्ही सहभागी म्हणून एक ट्रॉफी देणार आहोत। कारण त्यामध्ये त्या मुलाला एक कौतुकाची थाप म्हणून मिळाली जाणार आहे की मी त्या स्पर्धेत ह्या वर्षी नाही नंबरमध्ये येऊ शकलो, परंतु पुढच्या वर्षी मी अजून जोराचा प्रयत्न करेल आणि 1 नंबर पटकावण्याचा प्रयत्न करेल, अशी एक त्याच्या मनामध्ये भावना तयार होते। आणि ती भावना आम्हाला प्रत्येक मुलामध्ये जागृत करायची आहे की प्रत्येक मुलामध्ये असं वाटलं पाहिजे की जीवनामध्ये मी ह्या शाळेमध्ये शिकलो आहे, मला माझ्या गावाकडे पाहायचं आहे। मी IPS झालो तरी चालेल, IAS झालो तरी चालेल, पण माझं गाव भराडी आहे, माझी शाळा आदर्श गाव भराडीची जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्या शाळेसाठी मला काहीतरी करायचं आहे, ही भावना त्यांना तयार झाली पाहिजे। ह्याच्यासाठी आम्ही खूप खूप प्रयत्न करत असतो आणि आज तुम्ही पाहिलं असेल की सगळे बाहेरून आलेले आज 36 शाळांनी भाग घेतला आहे आणि 36 शाळातले विद्यार्थी जवळजवळ 55 विद्यार्थ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि 55 विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला आपण 5 मिनटाचा टायमिंग दिलेला आहे, विषय दिलेले आहेत आणि त्या विषयावरच अतिसुंदर बोलत आहे। त्यामुळे या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी तन मन धनाने काम केलं त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत।